सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यातील आदिवासी वाड्यांच्या डोंगर भागामध्ये जंगलमाळ रानावर मिळणारी जी पावसाळी रानभाजी आहे, सध्या त्या रानभाज्यांना मोठी पसंती ग्राहकांमधून मिळताना दिसतंय। आपण बघाल की या ठिकाणी शेवळा असेल, आळू असेल किंवा टाकला असेल, करटुले असतील, अशा विविध प्रकारच्या भाज्या ज्या आहेत त्या बाजारामध्ये या ठिकाणी उपलब्ध होत आहेत आणि पौष्टिक जीवनसत्वयुक्त आहाराचा समावेश याच्यामध्ये असल्यामुळं त्या भाज्या ज्या आहेत त्या खरेदीसाठी मोठी झुंबड उडते। मात्र ह्या भाज्या विक्री करताना येथील बाजारपेठेमध्ये महिलांना मोठी कसरत करावी लागते। रस्त्याच्या बाजूला बसल्यामुळं अपघाताचा देखील त्यांना धोका जाणवतोय। त्याबरोबरच दुसरी बाब म्हणजे जंगल भागातून सकाळी मोठ्या मेहनतीनं कष्टानं ह्या भाज्या या ठिकाणी आणल्या जातात। ग्राहकांची पसंती आहे, मात्र अनेकदा यांना बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळं मोठ्या समस्येला या ठिकाणी तोंड द्यावं लागतंय। सध्या रायगड जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांना, तरुणांना, बांधवांना हा रानभाज्यांचा हक्काचा रोजगार मिळतोय। अतिशय जीवनसत्वयुक्त ह्या भाज्या असल्यामुळं सकस आहारासाठी ह्या भाज्या उपयुक्त ठरतात। आदिवासी बांधवांकडे आम्ही ज्यावेळेस मॅक्स महाराष्ट्रानं त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ग्राहक येतात आणि ग्राहक अनेकदा या ठिकाणी भाजी घेताना खरेदीचा भाव जो आहे तो भाव करण्यामध्ये खूप कंजूसपणा करतात। मात्र हॉटेलमध्ये त्या ठिकाणी 5 स्टार हॉटेलमध्ये, 7 स्टार, 3 स्टार हॉटेलमध्ये जे हेच लोक जातात, परंतु तिथं हॉटेलचा वेटर जो बिल आणतो, मग ते 3000चं असेल, 5000चं असेल, ते बिल देऊन ते वेटरला टिप्स देखील देतात। मात्र आम्हाला इथं भाजीला 5-10 रुपयासाठी या ठिकाणी भाव करतात। हे आम्हाला खेदजनक वाटतंय। असं आव्हान त्यांनी केलेलं आहे की नागरिकांना अतिशय जंगल भागातून कष्टानं आणलेल्या भाज्या आम्ही या ठिकाणी देण्याचं काम करतोय, त्या ग्राहकांनी खरेदी करताना आम्हाला सहकार्य करावं अशी मागणी आदिवासी बांधवांनी या ठिकाणी केली आहे। मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण।